हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सिरीज ऑन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. तर बघा, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं हे आपलं लास्ट लेक्चर आहे, लेक्चर नंबर 6. तर लेक्चर आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या सेक्शनचे फक्त 6च लेक्चर का घेतले, कारण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्या सेट एक्झाममध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या सेक्शनमध्ये किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर आतापर्यंत मागच्या 5 वर्षाचे जर तुम्ही एक्झाम ॲनालिसिस केलं तर फक्त एक प्रश्न आलेला आहे. या एका प्रश्नासाठी आपल्याला फारसे 10-15 लेक्चर घेण्याची किंवा तेवढा अभ्यास करण्याची फारशी गरज नाही. म्हणून तुम्ही काय करू शकता, मी या 6 लेक्चरमध्ये तुम्हाला तेवढा टिपिकल टॉपिक शिकवलेले, टिपिकल सिलेबस शिकवून दिला आहे की ज्यावर बेस तुमचा हा एक क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. आता याही व्यतिरिक्त आणखी काही टॉपिक्स असतील तरी तुम्ही इकडून तिकडून पाहू शकता. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की फक्त तुम्ही 6 लेक्चर व्यवस्थित जर पाहिले तर या 6 लेक्चरनंतर तुम्हाला समोरचा जो काही टॉपिक असेल की ज्यावर बेस तुमचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा प्रश्न विचारतात तो वाचण्याची गरज नाही. त्यामुळे 6 लेक्चर मोर दॅन सफिशियंट आहे. 6 लेक्चर व्यवस्थित करा. तुमचा डीटीचा किंवा इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये विचारला जाणारा डिजिटल इलेक्ट्रॉनिक सेक्शनचा एक प्रश्न तो इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक वेगळा टॉपिक स्टार्ट केला होता, कॉम्बिनेशनल सर्किट्स. त्यामध्ये आपण बघितलं ॲडर 2 टाईपचे होते, हाफ ॲडर आणि फुल ॲडर. आणि सेकंड होता सबट्रॅक्टर. सबट्रॅक्टरचे सुद्धा 2 टाईप, एक होता हाफ सबट्रॅक्टर आणि फुल सबट्रॅक्टर. तर आपण मला वाटतं आपण काल लास्ट लेक्चरमध्ये हाफ ॲडर आणि हाफ सबट्रॅक्टर दोन्ही बघितले होते. हाफ ॲडरचे आपण ट्रूथ टेबल पाहतला, हाफ ॲडरची वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहिले. हाफ ॲडरमध्ये असणारे की हाफ ॲडरच्या समचे एक्सप्रेशन काय, आउटपुट, हाफ ॲडरच्या कॅरीचं एक्सप्रेशन काय आहे, फुल ॲडरच्या बोरोचं एक्सप्रेशन काय आहे, फुल ऑर्डरच्या हाफ ॲडरच्या डिफरन्स आउटपुट एक्सप्रेशन, हाफ ॲडरच्या बोरोचं आउटपुट एक्सप्रेशन, त्यानंतर त्यांचे ट्रूथ टेबल, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक रिप्रेझेंटेशन, हाफ ॲडर, फुल ॲडर किंवा हाफ ॲडर, हाफ सबट्रॅक्टर बनवण्यासाठी तुम्हाला किती नंबर ऑफ मिनिमम नॅन्ड गेट, नॉर गेट रिक्वायर्ड असतात, हा सर्व डेटा आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत त्या हाफ ॲडरला किंवा ॲडर आणि सबट्रॅक्टरला समोर कंटिन्यू करत असताना आज बघू आपण एक फुल ॲडर, फुल सबट्रॅक्टर, एक छोटासा टॉपिक आहे नेक्स्ट कम्पॅरेटर आणि एक ड्युअलिटी. बस एवढे टॉपिक आज आपण घेणार आहोत आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सला बाय बाय करणार. ओके, तर बघ, आजचा टॉपिक आहे आपला 3 नंबरचा. आता EB पासून स्टार्ट केलं होतं, तर यामध्ये स्टार्ट करायचं सी, जो की असेल फुल ॲडर, जो की काय आहे फुल ॲडर. आता बघा, हाफ ॲडरमध्ये आपण काय बघितलं, हाफ ॲडरला होते बघा 2 इनपुट आणि 2 आउटपुट. बट फुल ॲडर हाफ ॲडरमध्ये डिफरन्स काय आहे, तर हाफ ॲडरला इनपुट 2च असतात. हाफ ॲडरला इनपुट 2 होते आणि आउटपुट किती होत्या 2. बट फुल ॲडरला इनपुट असतील 2, फुल ॲडरला इनपुट किती असतील, तर याला इनपुट असेल 3, याला 2 इनपुट असेल का, तर याला इनपुट असेल 3 आणि याला आउटपुट असेल 3 इनपुट अँड 2 आउटपुट. फुल ॲडरच्या आउटपुट 2च कॉमन असतील, जशी एक आउटपुट असेल समवाली आणि दुसरी आउटपुट असेल कॅरीवाली. पण या फुल ॲडरला इनपुट किती आहे 3. म्हणजे तुम्ही फुल ॲडरला काय म्हणू शकता, तर फुल ॲडर हा ऑपरेट करत असेल ऑन 2 बिट डेटा. कशावर ऑपरेट करत असेल, 3 बिट डेटा. कशावर, 3, जर अगोदर 2 इनपुट होते तर 2 बिट डेटावर होता. जर फुल ॲडरला 3 इनपुट आहे तर किती बिट डेटावर ऑपरेट करत असेल, तर फुल ॲडर इज ऑपरेटेड ऑन 3 बिट डेटा. फुल ॲडर आणखीन काय, तर फुल ॲडर हा यूज केला जातो 3 बिट डेटाच्या ॲडिशनसाठी. सेकंड पॉईंट काय लिहिणार, फुल ॲडर is used for addition of 3 bit data. 3 बिट डेटाच्या ॲडिशनसाठी फुल ॲडर हा यूज केला जातो. आता फुल ॲडरची एक जनरल ब्लॉक डायग्राम जर काढायची म्हटलं तरी ते काय असेल, फुल ॲडरचं इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल किंवा लॉजिक सर्किट असेल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. इकडे असेल त्याच्या 3 इनपुट, एक असेल इनपुट ए, दुसरे असेल इनपुट बी, तिसरे असेल इनपुट सी. इथे असेल फुल ॲडरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट. आणि इथे असेल 2 आउटपुट, त्यापैकी वरचे आउटपुट असेल वाय समवाली आणि खालचे आउटपुट असेल वाय डिफरन्स. वरचे असेल आउटपुट ऑफ वाय सम आणि खालचे असेल वाय आउटपुट डिफरन्स. आता यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक एक जनरल ब्लॉक डायग्राम काढली. याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट शक्यतो तुम्हाला एक्झाममध्ये विचारत नाही. लॉजिक सर्किट तुम्हाला फुल ॲडरचं इलेक्ट्रॉनिकमध्ये जनरली विचारत नाही. फुल ॲडरचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स किंवा फुल ॲडरमध्ये जर प्रश्न विचारला तर तो काय विचारू शकता, तर फुल ॲडरच्या आउटपुटचं एक्सप्रेशन. कशाचं आउटपुट एक्सप्रेशन, तर आपण काय लिहू, खाली ती लिहून घेऊ, आउटपुट एक्सप्रेशन ऑफ फुल ॲडर. आता फुल ॲडरच्या आउटपुट एक्सप्रेशन आपल्याला 2 टर्म्स मिळतील. पहिली एक आउटपुट मिळेल तुम्हाला वाय समवाली. जर आपण अज्युम केली की फुल ॲडरला बघा ए कॉमा बी कॉमा सी या 3 जर का इनपुट असेल, ए बी सी या 3 जर का इनपुट्स असेल,
तर या 3 इनपुट असणाऱ्या फुल ॲडरचं जे काही आउटपुट एक्सप्रेशन आपल्याला मिळेल, आउटपुटमध्ये कोणतं सम वालं, तर ते आउटपुटचं सम एक्सप्रेशन असतं बघा ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी बार प्लस ए बी बार सी बार प्लस ए बी सी. हे काय आहे तर आउटपुट एक्सप्रेशन आहे ऑफ सम ऑफ फुल ॲडर. तर फुल ॲडर ज्याला ए बी आणि सी या 3 इनपुट असेल तर त्या फुल ॲडरच्या आउटपुटमध्ये सम या आउटपुटच्या करस्पॉन्डिंग लॉजिक एक्सप्रेशन आहे हे. आणि हे एक्सप्रेशन तुम्ही लक्षात ठेवायचे. हे लॉजिक एक्सप्रेशन काय करायचं आहे लक्षात ठेवायचं. एक्झाममध्ये विचारू शकता तुम्हाला की ए बी सी या जर का 3 इनपुट दिलेला असेल तर त्या फुल ॲडर सबसर्किटचं आउटपुट लॉजिक एक्सप्रेशन काय असेल, तर ते आउटपुट लॉजिक एक्सप्रेशन आउटपुटमध्ये कोणाचं, तर ते असेल समचं. जर याला आपण समोर सिम्प्लिफाय जर केलं, सॉल्व जर केलं, तर बघा पहिल्या टर्ममध्ये ए बार आहे, दुसऱ्या टर्ममध्ये ए बार, तर पहिल्या 2 टर्ममधून ए बार कॉमन काढू. इथून जर ए बार कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, तर ब्रॅकेटमध्ये मिळेल तुम्हाला बी बार सी प्लस बी सी बार प्लस इकडे पण बघा काय दिसतोय कॉमन, इथे ए दिसतोय, इथे पण ए दिसतोय, हा परत ए कॉमन काढू. मग इथे काय मिळेल तुम्हाला बी बार सी बार प्लस बी सी, बी बार सी बार प्लस बी सी. मग बघा हा काय मिळेल आपल्याला माहिती सर्व होतं, बी बार सी प्लस बी सी बार ही कशी आउटपुट असते, तर बी बार सी प्लस बी सी बार इज नथिंग बट बी एक्सॉर सी. एक्सॉर गेटचं एक्सप्रेशन आहे की जर बी आणि सी 2 इनपुट असेल तर त्याचा आउटपुट काय म्हणजे तुम्हाला बी बार सी प्लस बी सी बार. मग हे काय आहे तुमचं, तर हे आहे तुमचं बी एक्सॉर सी. आणि बी बार सी बार प्लस बी सी हे कशाचं एक्सप्रेशन आहे, तर ते आहे एक्स नॉर गेटचं. म्हणजे तुम्हाला मिळेल बी एक्स नॉर सी, बी एक्स नॉर सी, बी एक्स नॉर सी. मग परत हा ए बार इंटू बी एक्सॉर सी प्लस ए इंटू बी एक्स नॉर सी, या दोन्हीला जर का तुम्ही कंबाईनली सॉल्व केलं तर एस ओ पी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फुल ॲडरच्या समचं आउटपुट एक्सप्रेशन मिळेल ए एक्सॉर बी एक्सॉर सी. म्हणजेच काय, जसं की हाफ ॲडरमध्ये जर का ए आणि बी इनपुट होत्या तर समचं आउटपुट एक्सप्रेशन होतं ए एक्सॉर बी. इथे जर का 3 असतील तर त्याचं आउटपुट एक्सप्रेशन मिळेल तुम्हाला ए एक्सॉर बी एक्सॉर सी, ए एक्सॉर बी एक्सॉर सी. तर हे तुम्ही एक्सप्रेशन लक्षात ठेवू शकता किंवा हे लक्षात ठेवू शकता. जर हे लक्षात ठेवलं तर तुम्ही 2-3 स्टेप नंतर याला सॉल्व करू शकता. तर मी असं सांगेन तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही दोन्ही आउटपुट एक्सप्रेशन लक्षात जर ठेवले तर खूपच इझी आहे. का, कारण तुम्हाला 2 पैकी एक्झाममध्ये कोणतं विचारेल सांगता येत नाही. फक्त व्हेरिएबल चेंज होऊ शकता. जर असे आपण ए बी सी घेतले एक्झाममध्ये तुम्हाला पी क्यू आर विचारू शकतात, ए बी सी विचारेल, दुसरे कोणते व्हेरिएबल विचारेल. फक्त आपले इथे बारची पोझिशन तीच असेल, फक्त व्हेरिएबल जे ए बी सी ते पी क्यू आर होऊ शकतात, दुसरे कोणते अल्फाबेट असू शकतात. फुल ॲडरचं हे आहे समच्या करस्पॉन्डिंग एक्सप्रेशन. दुसरं फुल ॲडरचा जो काय असतो, फुल ॲडरचा समजा एक्सप्रेशन मिळालं. फुल ॲडरमध्ये दुसरं काय असतो, तर फुल ॲडरमध्ये दुसरी आउटपुट असते कॅरी आउटपुट. तर कॅरी आउटपुटचं लॉजिक एक्सप्रेशन बघून घ्या. कॅरी आउटपुटचं लॉजिक एक्सप्रेशन असतं ए बार बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी सी प्लस ए बी सी प्लस ए बी सी. आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं परत तर बघा इथे सी आणि इथे सी दिसतोय. पहिल्या 2 टर्ममधून सी कॉमन काढा. इथून जर सी कॉमन काढला तर काय मिळेल, इथे राहील ए बार बी आणि इथे राहील ए बी बार आणि इकडे मिळेल कॉमन तुम्हाला सी प्लस दुसऱ्या 2 टर्म्समध्ये कॉमन काय निघतो, तर नेक्स्ट 2 टर्म्समध्ये बघा इथे आहे ए बी, इथे पण आहे. दुसऱ्या 2 टर्म्समधून निघेल कॉमन ए बी. दोन्ही टर्ममधून ए बी जर कॉमन काढला इथे काय मिळेल सी बार प्लस सी. आता सर्वांना माहिती सी बार प्लस सी, सी बार प्लस सीची व्हॅल्यू किती मिळते, तर सी बार प्लस सीची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1. सी बार प्लस सीची व्हॅल्यू किती मिळते, तर सी बार प्लस सीची व्हॅल्यू मिळते 1. परत मग इथे काय मिळालं, शेवटची टर्म मिळाली तुम्हाला फक्त ए बी. शेवटची टर्म काय मिळाली ए बी, पहिली टर्म ॲज इट इज, आणि इथे मिळाला तुम्हाला ए बी. आता परत सी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून देऊ. म्हणजे पहिली टर्म काय मिळेल ए बार बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी. आता या दोन्ही टर्म्समधून आपण कॉमन काढू ए. दोन्ही टर्म्समधून काय कॉमन काढू ए. पहिली टर्म ॲज इट इज लिहायची ए बार बी सी. तर दोन्हीमधून ए कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, तर ब्रॅकेटमध्ये मिळेल तुम्हाला बी प्लस बी बार सी, बी प्लस बी बार सी. पहिली टर्म ॲज इट इजला ए बार बी सी प्लस ए.
आता सर्वांना मिळते बी प्लस बी बार सी. याला कसं लिहू शकतो आपण, तर याला लिहू शकतो आपण बी प्लस बी बार इंटू बी प्लस सी. परत बी प्लस बी बारची व्हॅल्यू काय मिळेल, तर बी प्लस बी बारची व्हॅल्यू मिळेल परत 1. परत याला सिम्प्लिफाय करू आपण. पहिली टर्म ॲज इट इज. पहिली टर्म काय आहे, तर फर्स्ट टर्म आहे ए बार बी सी. पहिली टर्म ॲज इट इज लिहू आपण. फर्स्ट टर्म काय आहे, तर फर्स्ट टर्म आहे बघा ए बार बी सी. नंतर काय मिळते तुम्हाला ए ब्रॅकेटमध्ये मिळतो सॉरी बी प्लस सी, कारण बी प्लस बी बारची व्हॅल्यू झाली 1. परत ए ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून द्या. पहिली टर्म मिळेल ए बार बी सी. इथे काय मिळेल परत ए बी प्लस ए सी. ए बी प्लस ए सी. परत ही फर्स्ट टर्म आणि शेवटची टर्म यामधून सी कॉमन काढा. सी जर कॉमन काढला तर काय मिळेल ए प्लस ए बार बी आणि ब्रॅकेटचा कॉमन सी आणि हा सेकंडवाला ए बी जसाच्या तसा. परत याला जर एक्सपान्शन केलं आपण तर हे काय मिळेल, तर हा मिळेल तुम्हाला ए प्लस ए बार इंटू ए प्लस बी आणि मल्टिप्लायवाला सी जसा तसा आणि शेवटची टर्म ए बी. परत हा ए प्लस ए बारची व्हॅल्यू काय बनेल, ही पण बनेल 1. परत सी मल्टिप्लाय करून द्या तर ती टर्म मिळेल तुम्हाला ए सी प्लस ए बी प्लस ए सी प्लस ए बी प्लस बी सी. म्हणजे ही मिळेल तुम्हाला कॅरीची आउटपुट एक्सप्रेशन फॉर फुल ॲडर. फुल ॲडर सर्किटच्या कॅरीचं आउटपुट एक्सप्रेशन हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. फुल ॲडरच्या कॅरीचं आउटपुट एक्सप्रेशन एक्झाममध्ये आवर्जून विचारतात. जर या टॉपिकवर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे विचारू शकतात. प्रोबॅबिलिटी आहे, अदरवाईज विचारणारे नाही. बट आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे वन शॉटमध्ये जर डायरेक्टली सांगायचं म्हणते तर फॉर ए बी सी इनपुट द आउटपुट एक्सप्रेशन ऑफ फुल ॲडर. तर फुल ॲडरच्या समचं आउटपुट एक्सप्रेशन काय मिळालं आपल्याला, तर फुल ॲडरच्या समचं आउटपुट एक्सप्रेशन मिळालं ए एक्सॉर बी एक्सॉर सी आणि कॅरीचं आउटपुट एक्सप्रेशन मिळालं ए बी प्लस ए सी प्लस बी सी. तर ह्या दोन्ही टर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायच्या. दोन्ही टर्म काय करायच्या, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. आता आपण बघूया ट्रूथ टेबल कोणाचा, फुल ॲडरचा. काय करू, ट्रूथ टेबल. आता इनपुट किती आपल्याकडे, आता आपल्याकडे इनपुट आहे 3. कोणकोणत्या, तर आपल्याकडे आहे ए इनपुट, आपल्याकडे आहे बी इनपुट, आपल्याकडे आहे सी इनपुट. आणि आउटपुट आहे आपल्याकडे एक असेल आउटपुट वाय समवाली आणि दुसरी असेल आउटपुट वाय कॅरीवाली. वाय समवाली आणि दुसरे आउटपुट असेल वाय कॅरी. एक असेल वाय सम आणि वाय कॅरी. इनपुट कॉम्बिनेशन बघा, एक तर पहिले तिन्ही 0 असू शकतात, नाही तर 0 0 1, अदरवाईज 0 1 0, अदरवाईज 0 1 1, नंतर 1 0 0 1 0 1 1 1 0 आणि शेवटचं 1 1 1. तर हे आहेत 8 इनपुट कॉम्बिनेशन. आता यामध्ये बघा तुम्हाला 0 + 0 0 ॲड केले तर काय मिळेल, सम 0. इथे 0 + 0 0 0 + 0 0 + 1 हा मिळेल 1. इथे सुद्धा आउटपुट मिळेल 1. इथे आउटपुट काय मिळेल 0 + 1 1 आणि 1 + 1 0. मग इथे मिळेल तुम्हाला कॅरी 1. वरती तिन्ही टर्ममध्ये कॅरी मिळाला का, वरच्या तिन्ही टर्ममध्ये कॅरी मिळणार नाही. परत 1 + 0 1 आणि 1 + 0 1 कॅरी मिळतो का, नाही. इथे 1 + 0 1 1 + 0 0 आणि कॅरी 1. इथे 1 + 1 0 कॅरी 1 आणि 0 + 0 0 आणि इथे मिळेल कॅरी 1. इथे 1 + 1 0 कॅरी 1 आणि 0 + 1 1 आणि कॅरी 1. तर हे जे आहे हा ट्रूथ टेबल आहे फुल ॲडरचा. हा काय आहे, ट्रूथ टेबल ऑफ फुल ॲडर. फुल ॲडर सर्किटचा हा आहे ट्रूथ टेबल, जो तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा आहे. एक्झाममध्ये तुम्हाला विचारणार नाही. एक्झाममध्ये जो मागच्या स्लाईडवर विचारलेला डेटा आहे तर हा एवढा डेटा तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. जर विचारलाच या टॉपिकवर प्रश्न तर होते मी, अदरवाईज तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न विचारलाच याची गॅरंटी नाही आहे. पण विचारलाच क्वेश्चन तर तुम्हाला हा एवढा डेटा विचारू शकतात, जो की तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये तुमच्या लिहून लक्षात ठेवायचं.
आता नेक्स्ट आहे बघा, लास्ट टॉपिक आपला ॲड्रेस आणि सबट्रॅक्टरमधला, तो असेल फुल सबट्रॅक्टर. नेक्स्ट काय आहे, फुल सबट्रॅक्टर. आता नेक्स्ट आहे फुल सबट्रॅक्टर. जसं की फुल सबट्रॅक्टर, जसा फुल ॲडर कशासाठी यूज केला जातं, तर फुल ॲडर हा 3 बीट किंवा त्याला 3 इनपुट होत्या, 2 आउटपुट होते. तसंच फुल सबट्रॅक्टरला पण काय असेल, याला सुद्धा असेल 3 इनपुट आणि 2 आउटपुट. इनपुट असतील 3 आणि आउटपुट किती असेल, आउटपुट असेल 2. 3 इनपुट आणि 2 आउटपुटवाला काय आहे हा, तर आहे फुल ॲडर. हा जो आहे फुल सबट्रॅक्टर, हा फुल सबट्रॅक्टर कशासाठी यूज केला जाईल, तर फुल सबट्रॅक्टर हा यूज केला जाईल फॉर ॲडिशन ऑफ 3 बीट इनपुट सिग्नल. फॉर सबट्रॅक्शन हा काय यूज केला जाईल, फॉर सबट्रॅक्शन ऑफ 3 बीट इनपुट सिग्नल. 3 बीट इनपुट सिग्नलच्या सबट्रॅक्शनसाठी हा फुल सबट्रॅक्टर आपला यूज केला जातो. म्हणजे जनरल डायग्राम जर काढली तुम्ही तर काय मिळेल, हा इथे असेल फुल सबट्रॅक्टरचं इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा लॉजिक सर्किट म्हणू शकता तुम्ही. इथे असेल फुल सबट्रॅक्टरचं सर्किट, हे असेल एक इनपुट, 3 इनपुट असेल तर 3 इनपुटपैकी एक इनपुट असेल, ही दुसरी इनपुट असेल आणि ही तिसरी इनपुट असेल. या 3 इनपुट, या 3 इनपुटला आपण नाव देऊ इथे ए, बी आणि सी. हा सेक्शन आहे तुमचा इनपुटचा. आणि 2 आउटपुट असेल, तर पहिली आउटपुट असेल वाय डिफरन्सवाली आणि दुसरी आउटपुट असेल वाय बरोबर. ह्या 2 काय आहे, तर ह्या 2 आहे आउटपुट आणि काय असेल इथे लॉजिक सर्किट म्हणून आपण त्याला. हा काय असेल इथे लॉजिक सर्किट, हा इथे असेल लॉजिक सर्किट. मग जसं तुम्हाला आठवत असेल की हाफ सबट्रॅक्टरचं आपण एक डिफरन्स आउटपुट एक्सप्रेशन आणि बोरोस आउटपुट एक्सप्रेशन काढलं होतं, त्या सिमिलर पद्धतीने इथे सुद्धा फुल सबट्रॅक्टरचं सुद्धा वाय डिफरन्सचं एक लॉजिक एक्सप्रेशन असेल आणि वाय बोरोचं सुद्धा काय असेल लॉजिक एक्सप्रेशन. मग सगळ्यात अगोदर आपण बघायचं नेमका ट्रूथ टेबल कसा बनणार. याचा काय बनणार, ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल काय करतो मी, तर व्यवस्थितपणे ट्रूथ टेबल काढतो बघा. तर तुम्ही काय करायचं, तो व्यवस्थित तसा हजेरी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. मागच्या वेळेस मी असं व्यवस्थित काढलं नव्हतं, बट आता यावेळेस काय करायचं आहे, असं व्यवस्थित काढायचं. व्यवस्थित काढण्याचं रिझन काय, व्यवस्थित काढण्यामागचं रिझन असं आहे की मागच्या वेळेस आपण जी डायग्राम काढली त्यामध्ये काय झालं, मग इनसफिशियंट डेटा, एवढी मोठी स्लाईड असताना सुद्धा आपल्याला पूर्ण डेटा त्यामध्ये लिहिता आला काय, पूर्ण डेटा आपला तिथे बसला नाही. एक इनपुट कॉम्बिनेशन मिळेल, दुसरं इनपुट कॉम्बिनेशन हे इथे मिळेल, तिसरं इनपुट कॉम्बिनेशन इथे मिळेल, चौथं इनपुट कॉम्बिनेशन असं मिळेल, पाचवं इनपुट कॉम्बिनेशन इथे मिळेल, सहावं इनपुट कॉम्बिनेशन इथे मिळेल, सातवं इनपुट कॉम्बिनेशन आणि इथे मिळेल 8वं इनपुट कॉम्बिनेशन. ह्याला असं पद्धतशीर काढून घ्या. एक टेबल बनवायचा, असा टेबलर फॉर्मॅटमध्ये आपण काय करू त्याचं एक्सप्रेशन काढू. ठीक आहे. आणखी जर लागल्यास काही गोष्टी आपण घेऊ. बघा इनपुट काय आहे आपल्याकडे, इनपुट आहे ए, बी आणि सी. ही असेल आउटपुट वाय डिफरन्सवाली, याला मी वाय डिफ लिहितो. आणि असेल वाय बरोवली, त्याला मी लिहितो वाय बी. इनपुट कॉम्बिनेशन काय काय असतील, तर असेल एक तर 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1, नंतर असेल 1 0 0
1 0 1 1 1 0 आणि 1 1 1. हे असेल तुमचे 8 इनपुट कॉम्बिनेशन. आणि यामध्ये आउटपुट तुम्हाला मिळते बघा. यामध्ये 0 मिळेल, हा इथे मिळेल 1, इथे बॉरो 1 घ्यावं लागेल. त्यानंतर इथे सुद्धा मिळेल 1, इथे बॉरो घेण्याची गरज नाही आहे. इथे मिळेल 0, इथे असेल बॉरो 1, इथे मिळेल 1 बॉरो 0, हा असेल 0, हा असेल 0, हा इथे 1 1, त्यानंतर हा असेल इथे 1 आणि इथे असेल 0. आता हे मी काय केलं, असं कसं लिहिलं तर बघा, ज्यावेळेस पहिली इनपुट 0 आणि दुसरी इनपुट 0 असते तर 0 आणि 0 मधला डिफरन्स किती आहे, 0चा. मग 0 मधून 0 सहज समजा तुम्ही बॉरो घेण्याची गरज आहे का, म्हणून 0. जर इथे असेल 0, इथे असेल 1, तर दोन्हीमध्ये डिफरन्स आहे बघा 1चा. पण 0 मधून 1 सबट्रॅक्ट होतो का, नाही. मग 0 मधून 1 सबट्रॅक्ट होत नाही, म्हणून याला 1ला सबट्रॅक्ट करण्यासाठी इथे काय घ्यावं लागतो, आपल्याला एक ॲडिशनल 1 घ्यावं लागतो. मग त्या ॲडिशनल 1ला आपण म्हणतो बॉरो, म्हणून आपल्याला इथे काय करावं लागतो 1. त्या दोन सिंपल फंड्याचा आपण इथे वापर केलेला आहे. आणि या फंड्याचा वापर करून आपण काय केलं बघा, ट्रूथ टेबल बनवला. कोणाचा, फुल सबट्रॅक्टरचा. हा कोणाचा ट्रूथ टेबल आहे, तर दिस इज ट्रूथ टेबल फॉर फुल सबट्रॅक्टर. फुल सबट्रॅक्टर सर्किटचा हा काय तुमचा ट्रूथ टेबल आहे. कोणाचा, फुल सबट्रॅक्टरचा. फुल सबट्रॅक्टर सर्किटचा हा काय बनला, ट्रूथ टेबल. मग आता आपल्याकडे राहिलं शेवटची टर्म्स यामध्ये जी तुम्हाला विचारू शकता ते म्हणजे आउटपुटचे एक्सप्रेशन, आउटपुटचे लॉजिक एक्सप्रेशन. तर बघा, आउटपुटचे लॉजिक एक्सप्रेशनमध्ये आपल्याला दोन मिळेल. एक मिळेल आउटपुट लॉजिक एक्सप्रेशन फॉर डिफरन्स, आणि डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग आउटपुटचं लॉजिक एक्सप्रेशन तुम्हाला मिळेल ए XOR B XOR C, जे की आपल्याला फुल ॲडरमध्ये मिळालं होतं ते ॲज इट इज. आणि इथे दुसरं लॉजिक एक्सप्रेशन असेल वाय बॉरोवालं, तर ते वाय बॉरो मिळेल तुम्हाला. बघा तिथे काय होतं फुल ॲडरमध्ये, AB प्लस AC प्लस BC, यामध्ये ते असेल A बार B प्लस A बार C आणि शेवटची टर्म BC. तर एक्झाममध्ये तुम्हाला हे दोन एक्सप्रेशन विचारू शकता. फुल सबट्रॅक्टर सर्किटमध्ये वाय डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग आउटपुट एक्सप्रेशन आणि वाय बॉरोच्या करस्पॉन्डिंग आउटपुट एक्सप्रेशन. आणि दुसरी टर्म्स तुम्हाला यावर एक्झाममध्ये विचारू शकता, ती म्हणजे असेल की फॉर designing of full adder or full subtractor using NAND किंवा NOR gate, the minimum number of requirement, the minimum number of gate required, the minimum number of gate required must be 9. म्हणजे जर आपल्याला फुल ॲडर किंवा फुल सबट्रॅक्टर हा कन्स्ट्रक्ट करायचा असेल, डिझाईन करायचा असेल युजिंग नॅन्ड गेट और नॉर गेट, तर कमीत कमी किती गेट लागतात आपल्याला, तर कमीत कमी 9 गेट लागतात. जसं हा पॅटर्न हा सबट्रॅक्टर बनवण्यासाठी कमीत कमी किती गेट लागले होते नॅन्ड किंवा नॉर, तर ते किती वेगळे लागत होते बघा 5, आणि यामध्ये ते किती आहेत 9 आहेत. तर या टॉपिकवर बी सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. प्रोबॅबिलिटी आहे या टॉपिकवर प्रश्न जर आला तर तुम्हाला हे जे ठराविक पॉईंट मी लिहून दिले, तर ठराविक पॉईंट प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी आहे. का, कारण की बघा इलेक्ट्रॉनिक सेक्शन हा खूप वास्ट आहे. जर तुम्ही एखाद्या सेमिस्टरमध्ये तुमच्या MSCच्या सिलेबसमध्ये किंवा MSCमध्ये जर शिकलेलं असाल तर तुम्हाला माहिती असेल की MSCच्या एका सेमिस्टरमध्ये तुम्हाला एक सेमिस्टरचा आज सब्जेक्ट म्हणून असतो काय, तर हा जो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जर का एका सेमिस्टरमध्ये तर तो तुमचा 7 आणि 6 आणि 7 लेक्चरमध्ये कंप्लीट होणार आहे का, नाही. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स फार मोठं आहे, पण आपण काय करणार त्यामध्ये फक्त टिपिकल डेटाच घेतोय की जो महत्त्वाचा आहे फॉर क्वालिफिकेशन ऑफ एक्झाम सीट एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला फक्त जेवढा डेटा महत्त्वाचा आहे आपण तेवढाच घेतोय. त्यानंतर बघा एक छोटासा टॉपिक बघूया आपण कंपॅरेटर, त्यामध्ये सुद्धा सिंगल बीट कंपॅरेटर. मग तुम्हाला जर सिंगल बीट कंपॅरेटर जर का कळला तर मग तुम्ही काय करू शकता, या टॉपिकवर जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा नेक्स्ट हा ॲडिशनल टॉपिक आहे ज्याला म्हणतो आपण कंपॅरेटर. आता बघा याचं नावच काय दिलं आहे, कंपॅरेटर म्हणजे काय, जसं आपण तुलना करतो एकमेकांची, तसं एखादं लॉजिक एक्सप्रेशन जे काय करतं त्या दोन्ही इनपुटला असणाऱ्या दोन्ही इनपुटमध्ये कंपॅरिझन करतं. कंपॅरिझन कसं आहे की बघा त्यामध्ये 3 आउटपुट असतात,
जर समजा आपण 1 बीट कम्पॅरेटर घेतलं, 1 बीट म्हणजे ज्यामध्ये एक तर सिग्नल 1 असेल किंवा 0 असेल, एक तर 1 असेल किंवा 0 असेल, तर तो काय करतो त्याच्या इनपुटमध्ये कोणती इनपुट 0 आहे, कोणती इनपुट 1 आहे, कोणती इनपुट 0 आहे, कोणती इनपुट 1 आहे. तर जर इनपुट 1 0 1 0 चेंज होत असेल तर त्याच्या अकॉर्डिंग त्या कम्पॅरेटर सर्किटचे आउटपुटही चेंज होत असेल. फॉर एक्झाम्पल कम्पॅरेटर म्हणजे कसा असा मदतरीसारखं काम करतो. हा काय करतो, मदतरी, की जर एखादा मोठा झाला असेल तर त्याला सांगणे की हा मोठा आहे, लहान झाला तर सांगणे की हा लहान आहे, दोन्ही इक्वल असतील तर मग तेही सांगणे. मग कम्पॅरेटर काय करतो, तर कम्पॅरेटर कम्पेअर करतो की इनपुट सिग्नलला जे काही दिलेलं तुम्ही इनपुट त्या सर्किटला, तर त्या इनपुटमधला डेटा कोणता मोठा आहे, कोणता लहान आहे, इक्वल आहे की अनइक्वल आहे ते कम्पेअर करण्याचं काम कोण करतं, कम्पॅरेटर. तर कम्पॅरेटर म्हणजे तुम्ही जशी एकमेकांसोबत आपण तुलना करतो तसं हे तुलना करणारं सर्किट आहे. काय करणारं, तुलना करणारं सर्किट आहे. कम्पॅरेटर म्हणजे जे काय करतं, तुलना करतं एकमेकांची. आणि या कम्पॅरेटरमध्ये आपण पाहणार आहोत सिंगल बीट कम्पॅरेटर. कोणतं कम्पॅरेटर, सिंगल बीट कम्पॅरेटर. सिंगल बीटच कम्पॅरेटर बघा, सिंगल बीट कम्पॅरेटर. आता बघा सिंगल बीट कम्पॅरेटर काय करतील, सिंगल बीट कम्पॅरेटर करेल, सिंगल बीट कम्पॅरेटर त्याच्या इनपुट सिग्नलमध्ये असणाऱ्या डेटाला त्याचं कंपॅरिझन करेल आणि नंतर तुम्हाला आउटपुट एक्सप्रेशन सांगेल की पहिली इनपुट मोठी आहे की दुसरी इनपुट मोठी आहे, पहिली इनपुट लहान आहे की दुसरी इनपुट लहान आहे, की दोन्ही इनपुट इक्वल आहे. मग त्याचं कम्पेअर करण्याचं काम करेल. तर हा सिंगल बीट कम्पॅरेटर. मग यामध्ये आपण काय लिहू शकतो, आपण यामध्ये लिहू शकतो की सिंगल बीट comparator, single bit comparator compares the single input signal, and gives us correct comparison about it. त्याच्याबद्दल आपल्याला काय करेल, करेक्ट एक्सप्रेशन देईल की कोणता डेटा मोठा आहे, कोणता डेटा लहान आहे. मग असं याचं जनरल डायग्राम जर काढायचे म्हणले तर आपण जनरल डायग्राम कशी काढणार, ब्लॉक डायग्राम. तर बघा इथे असेल कम्पॅरेटरचं सर्किट, इथे काय असेल, तर इथे असेल सिंगल बीट कम्पॅरेटर. त्या सिंगल बीट कम्पॅरेटरला बघा दोन इनपुट असेल, एक असेल इनपुट ए, दुसरी असेल इनपुट बी, आणि याच्या आपल्याला 3 आउटपुट मिळेल. ही 3 आउटपुट कशा मिळेल, तर बघा पहिली आउटपुट तुम्हाला मिळणार केव्हा, तर पहिली आउटपुट मिळेल तुम्हाला वाय ज्या वेळेस ए हा बीपेक्षा लहान असेल. म्हणजे जर का एची व्हॅल्यू बीपेक्षा लहान असेल तर आउटपुट इथे मिळेल. म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग इथे जर तुम्ही एलईडी लावला तर तो एलईडी ऑन होईल. दुसरे आउटपुट मिळेल तुम्हाला ज्यावेळेस ए हा बीपेक्षा मोठा असेल. म्हणजे दुसरं आउटपुट मिळेल, म्हणजे या सिंगल बीट कम्पॅरेटरचे आउटपुट इथे केव्हा मिळेल, जेव्हा ए इनपुट सिग्नल हे बीपेक्षा मोठा असेल तेव्हा मिळेल. आणि तिसरे मिळेल इथे आउटपुट वाय केव्हा, जेव्हा ए आणि बी दोन्ही इक्वल असेल. म्हणजे या कम्पॅरेटरचे आउटपुट तुम्हाला इथे तेव्हाच मिळेल जेव्हा एला इनपुटला असणारा डेटा हा बीच्या कम्पॅरिझनमध्ये लहान असेल. इथे आउटपुट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा एच्या इनपुटला असणारा डेटा हा बीपेक्षा लहान असेल, मोठा असेल. आणि तिसरे आउटपुट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा ए आणि बी दोन्ही डेटा काय असतील, इक्वल असेल. म्हणजे दोन्ही 0 असतील किंवा दोन्ही 1 असतील, त्याच्या अकॉर्डिंग तुमचे आउटपुट काय होत असेल, व्हॅरी होत असेल. आता काय करू आपण याच डेटाचा वापर करून काय करू, याचा ट्रूथ टेबल काढू. तर बघा इथे काय असेल, इनपुट तुमचे ए आणि बी. इथे आउटपुट मिळेल तुम्हाला केव्हा, जेव्हा ए बीपेक्षा लहान असेल. इथे आउटपुट मिळेल तुम्हाला जेव्हा ए हा बीपेक्षा मोठा असेल. आणि इथे आउटपुट मिळेल तुम्हाला ज्यावेळेस ए आणि बी इक्वल असेल. तर बघा ए आणि बी दोन इनपुटचे कॉम्बिनेशन काय काय असू शकतात, तर ए आणि बीचे इनपुट कॉम्बिनेशन असू शकतात. ए आणि बी दोन्ही 0 0 असेल, किंवा ए 0 बी 1 असेल, किंवा ए 1 बी 0 असेल, किंवा ए 1 आणि बी 1 असेल. या व्यतिरिक्त दुसरं कॉम्बिनेशन पॉसिबल आहे का, तर त्या व्यतिरिक्त दुसरं कॉम्बिनेशन पॉसिबल नाही. त्या व्यतिरिक्त दुसरं कॉम्बिनेशन पॉसिबल आहे का, तर दुसरं कॉम्बिनेशन पॉसिबल नाही. मग बघा आता इथे ए बीपेक्षा लहान आहे का, तर ए 0 बी 0 दोन्हीमध्ये लहान मोठं कोणी आहे का, नाही. म्हणजे ही इनपुट मिळेल का, तर ही इनपुट असेल, ही आउटपुट 0 मिळेल. ए बीपेक्षा मोठा आहे का, तर ए आणि बी दोन्ही इक्वल आहे, म्हणून ही सुद्धा आउटपुट 0. आता तिसरे आउटपुट मिळेल केव्हा, कारण ए आणि बी इक्वल आहे, येस, त्यावेळेस तुम्हाला ही आउटपुट मिळेल. म्हणजे ज्यावेळेस ए 0 आणि बी 0 असेल त्यावेळेस फक्त तुम्हाला ए बी वालेच आउटपुट मिळेल, बाकी दोन आउटपुट 0 मिळेल. परत आता इथे ए बीपेक्षा लहान आहे का, येस, कारण ए आहे 0 बी 1, म्हणजे ही आउटपुट मिळेल. ए बीपेक्षा मोठा आहे का, नाही. ए आणि बी इक्वल आहे का, तर नाही. परत ए 1 बी 0, ए लहान आहे का बीपेक्षा, तर ए 1 आहे बी 0 आहे, तर हा लहान आहे का, एची व्हॅल्यू बीपेक्षा लहान दिसते का, तर नाही. ए मोठा बी लहान, म्हणजे आउटपुट 0 मिळेल. ए मोठा आहे का, तर येस, म्हणून हे आउटपुट 1. ए आणि बी इक्वल आहे का, नाही, तर मिळेल 0.
परत A1 आहे B1 आहे, तर A1 आणि B1 A लहान दिसतोय का? नाही. मग ही इनपुट 0. इथे A मोठा आहे का? नाही. A पण 1 आहे, B पण 1 आहे, म्हणजे ही पण आउटपुट 0. आता A1 आणि B1 तर दोन्ही काय इक्वल, म्हणजे ही सुद्धा आउटपुट तुम्हाला काय मिळेल? 1. मग हा जो आहे हा काय तुमचा ट्रूथ टेबल आहे. कोणाचा? सिंगल बीट कंपॅरेटर. कोणाचा ट्रूथ टेबल आहे? तर हा आहे तुमचा ट्रूथ टेबल ऑफ सिंगल बीट कंपॅरेटर. सिंगल बीट कंपॅरेटर. मग सिंगल बीट कंपॅरेटरचे आपल्याला आउटपुटचे बघा 3 याचे आउटपुट एक्सप्रेशन मिळेल. की कोणते आउटपुट? तर आउटपुट मिळेल तुम्हाला y a लेस दॅन b. तर y a लेस दॅन b ही आउटपुटचं एक्सप्रेशन बघा. y a लेस दॅन b केव्हा मिळेल? फक्त ज्यावेळेस a ची व्हॅल्यू 0 आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. a 0 आणि b 1 असतानाच फक्त आपल्याला ही आउटपुट मिळालेली आहे. म्हणून आपण त्याला SOP फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकतो की ही आउटपुट मिळेल तुम्हाला y a लेस दॅन b इज इक्वल टू a बार b. y a लेस दॅन b केव्हा मिळेल आउटपुट? ज्यावेळेस a ची व्हॅल्यू 0 असेल आणि b ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हाच मिळेल. आणि ही जी आहे आउटपुट एक्सप्रेशन ही आहे तुमचं SOP फॉर्मॅटमध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? सम ऑफ प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये. ही आपण बघितलेलं आहे थोडं जनरली, तर तो तुम्ही काय करायचं एकदा परत ओव्हरव्ह्यू करून घ्यायचा. ही आउटपुट मिळेल आपल्याला SOP फॉर्मॅटमध्ये. दुसरी बघा काय मिळेल? आउटपुट y a ग्रेटर दॅन b, y a ग्रेटर दॅन b. इकडे बघा a ग्रेटर दॅन b वाली आउटपुट केव्हा मिळालेली आहे? तर a ग्रेटर दॅन b मिळालेली आहे आपल्या ज्यावेळेस A1 आहे आणि B 0 आहे. A1 आणि B 0 म्हणजे ही तुम्हाला मिळेल y a ग्रेटर दॅन b केव्हा? ज्यावेळेस असेल A1 आणि B 0 म्हणजे A B बार. हे सुद्धा काय आहे? तर हे सुद्धा आहे तुमचं SOP फॉर्मॅटमध्ये आउटपुट एक्सप्रेशन. आणि हे सुद्धा आउटपुट एक्सप्रेशन तुम्ही लक्षात ठेवायची. तिसरं आउटपुट काय मिळेल तुम्हाला? ज्यावेळेस y मिळेल तुम्हाला आउटपुट ज्यावेळेस A आणि B दोन्ही काय आहे? इक्वल, म्हणजे y आउटपुट वेन A इज इक्वल टू B. आता A इज इक्वल टू बीचे आउटपुट कुठे मिळाले आहेत बघा. एकदा मिळाले दोन्ही 1 1 असताना, सॉरी 0 0 असताना, आणि एकदा मिळाले दोन्ही 1 1 असताना. आता आपल्याला माहिती हा असा A B इनपुट आणि असं आउटपुट असणार कोणता ट्रूथ टेबल किंवा कोणता लॉजिक गेट बघितलेला आपण? तर तो लॉजिक गेट बघितलेला आपण एक्स नॉर, म्हणजेच आपल्याला आउटपुट मिळते ज्यावेळेस A आणि B दोन्ही 0 आहेत म्हणजे A बार B बार, आणि ज्यावेळेस दोन्ही 1 आहेत म्हणजेच A B. आणि हे आउटपुट कोणाची आहे? तर ही आउटपुट असते गेटची, ज्या गेटला आपण म्हणतो एक्स नॉर गेट. ज्या गेटला काय म्हणतो आपण? एक्स नॉर गेट, म्हणजे y a इज इक्वल टू b. तर ही एक टर्म सिंगल बीट कंपॅरेटरची, ही सिंगल बीट कंपॅरेटरची दुसरी टर्म, आणि ही सिंगल बीट कंपॅरेटरची तिसरी टर्म. म्हणजे तिसरे आउटपुट, या 3 आउटपुट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये CSR नेटमध्ये एकदा 5 मार्कचा प्रश्न या टॉपिकवर विचारलेला आहे. तर तो तुम्ही काय करायचा आहे? व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा. सेटमध्ये तर विचारलेलं नाही आहे, पण नेटमध्ये एकदा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे तुम्ही याला इग्नोर करू नका. याच्याबद्दल तुम्हाला आणखी कुठे इन्फॉर्मेशन भेटत असेल तर ती वाचा, आणि तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला माझी जी काही काढलेली नोट्स आहे त्याची झेरॉक्स तुम्हाला किंवा फोटोकॉपी जी असेल फोटो वगैरे काढून स्कॅनिंग करून तुम्हाला सेंड करेल. तर आपण काय करू? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा इथपर्यंत सेक्शन कव्हर करू. या व्यतिरिक्त तुम्हाला जर ॲडिशनल टॉपिक करायचे असेल तर मी ते बघा लिहून देतो, ते तुम्ही ॲडिशनल टॉपिक वाचू शकता. असं गरजेचं नाही केलेच पाहिजे. तर त्या ॲडिशनल टॉपिकमध्ये बघा एक असेल तुमचा ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, दुसरा असेल DAC डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, तिसरा असेल फ्लिप फ्लॉप, त्याला मी शॉर्टकटमध्ये FF म्हणतो. हे 3 ॲडिशनल टॉपिक आहे. जर कोणाची इच्छा असेलच तर तुम्ही हे 3 टॉपिक वाचू शकता. असं गरजेचं नाही. या 3 टॉपिकवर प्रश्न विचारलेले सेट एक्झाममध्ये, पण ज्या वेळेस ओल्ड एक्झाम होता म्हणजे 2019च्या अगोदर जो ओल्ड पॅटर्न होता सेटचा, त्या ओल्ड पॅटर्नमध्येच या टॉपिकवर क्वेश्चन आले होते. जेव्हापासून न्यू पॅटर्न लागलेला आहे तशा मागच्या 3-4 वर्षामध्ये या टॉपिकवर प्रश्न त्यांनी विचारलेलेच नाही आहेत. ओल्ड पॅटर्नमध्ये प्रश्न विचारायचे, न्यू पॅटर्नमध्ये या टॉपिक्सवर प्रश्न विचारणे त्यांनी कमी केले. तर एखाद्याला जर काही इच्छा असेलच वाचण्याची तर ते ADC DAC आणि फ्लिप फ्लॉपवाले टॉपिक वाचू शकता. जर एखाद्याला या टॉपिकच्या नोट्स लागत असतील तर त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला त्या नोट्स प्रोव्हाइड करू शकतो. पण असं गरजेचं नाही. हे ॲडिशनल लिहिलेलं आहे मी, हे काही लिहिलं इथे ॲडिशनल, म्हणजे सेटमध्ये मागच्या 3-4 वर्षाचं मी ट्रेंड ॲनालिसिस करून बघितलं आणि तोच डेटा जो महत्त्वाचा आहे तोच तुम्हाला मागच्या 4-5 या 6 लेक्चरमध्ये शिकवलेला आहे. कारण काय होतं की फक्त एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 10 लेक्चरमध्ये गुंतवून ठेवणे मला तर इझी म्हणजे व्यवस्थित वाटत नाही. कारण काय होतं, तुम्ही तेवढा वेळ ॲडिशनल तुमच्या बाकी सब्जेक्टसाठी जर दिला तर तुम्हाला कदाचित एकपेक्षा जास्त प्रश्न तिकडे सॉल्व्ह होऊ शकतात. एकाच प्रश्नासाठी 15 लेक्चर पाहिल्यापेक्षा 6 लेक्चरमध्ये तुम्ही कंप्लीट करून टाका. आला आहे प्रश्न तर सोडवला आणि हुकला तर हुकला. कारण उरलेल्या 9 प्रश्नांवर फोकस करायचा. एका प्रश्नासाठी 10 लेक्चर पास बसायचे का? नाही. तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही 17 लेक्चर झाले आहेत तर ती 17 लेक्चर तुम्ही व्यवस्थितपणे पहा. त्या 17 लेक्चरवर बेस तुमची या 9 पैकी ॲटलिस्ट 7 क्वेश्चन सॉल्व्ह होतील, याची मी तुम्हाला श्युरिटी देतो. ओके. आता बघा, या सिंगल बीट कंपॅरेटरचं तुम्हाला लॉजिक गेट एक्सप्रेशन जर विचारलंच ते लॉजिक गेट एक्सप्रेशनसुद्धा पाहून घ्या, लक्षात ठेवायचं. हे ज्याला वाटलं त्यांनी शक्यतो विचारणार तर नाही, पण लॉजिक गेट एक्सप्रेशन जर का लॉजिक एक्सप्रेशन विचारेल, जर लॉजिक गेट जरी विचारलं तर लॉजिक गेट आपल्याला काढता आलं पाहिजेत. बघा,
हा कोणता गेट आहे तर हा गेट आहे तुमचा एक्स नॉर. याला जर डॉट काढला तर हा मिळेल एक्स नॉर. ही असेल बघा इनपुट ए आणि ही असेल दुसरी इनपुट बी. ही असेल इनपुट ए आणि इनपुट बी. आणि इथे काय मिळेल तुम्हाला आउटपुट तर ही आउटपुट मिळेल तुम्हाला y इज इक्वल टू ए एक्स नॉर बी. y इज इक्वल टू ए एक्स नॉर बी. परत हा असेल इथे नॉट गेट. इथे काय असेल हा नॉट गेट. खाली हा असेल इथे नॉट गेट. इकडे असेल बी. बरं इथे बी इकडे आल्यानंतर काय बनले इथे बी बार. हा काय इकडे ए बी बार ए. मग इथे आउटपुट काय मिळेल तुम्हाला तर इथे आउटपुट मिळेल ए बी बार. इथे बघा हा आलेला आहे. हा इकडे आलेला आहे बी. खाली इकडे आलेला ए. हा इथे असेल ए बार. आणि इथे जर अँड गेट लावलं तरी आउटपुट काय मिळेल तुम्हाला तर हा मिळेल तुम्हाला ए बार बी. मग ही आउटपुट मिळेल तुम्हाला एकदा वाय इज इक्वल टू ए बी बार. आणि इथे मिळेल एकदा आउटपुट तुम्हाला वाय इज इक्वल टू ए बार बी. तर हे जे आहे काय आहे सिंगल बीट कंपॅरेटर. सिंगल बीट कंपॅरेटरचं लॉजिक एक्सप्रेशन किंवा लॉजिक डायग्राम, लॉजिक रिप्रेझेंटेशन तुम्ही याला काही म्हणू शकता. तर आपण काय करू इथे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सला एंड करू आणि समोरच्या जो काही नेक्स्ट टॉपिक आहे आपला कोणता इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी किंवा इलेक्ट्रोडायनामिक्स ज्याला तुम्ही म्हणता तो त्याला पार्टला आपण स्टार्ट करू. तो फार महत्त्वाचा आहे आणि इझीसुद्धा आहे, फारसा कठीण नाही आहे. तुम्हाला आतापर्यंत इलेक्ट्रोडायनामिक्सची भीती वाटत असेल पण ज्यावेळेस आपले जे काही 20, 25, 30 जेवढे काही लेक्चर होतील ते लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ईडीचे 10 पैकी तुमचे ॲटलिस्ट 9 ते प्रश्न सॉल्व्ह होतील याची मी गॅरंटी देतो. फक्त काय करावं लागेल तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल आणि मेहनत घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय आहे का तर मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर थोडीफार मेहनत घ्या. ईडीचे लेक्चर जर तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व केले किंवा व्यवस्थितपणे अंडरस्टँड केले, झालेल्या टॉपिक्स लिहिल्या, व्यवस्थित नोट्स काढली, परत लेक्चर पाहिले आणि एक्सरसाइज म्हणजे वर्कशीटची प्रॅक्टिस केली, त्याच्याशी सारखे सिमिलर क्वेश्चन्स वेगवेगळ्या बुक्समधून सॉल्व्ह केले तर तुमचा ईडी व्यवस्थित कवर होऊ शकतो. त्या एक्झाममध्ये आलेले 7 ते 8 प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, तर आपण आता इथे थांबवू आणि आता बघूया नेक्स्ट सेक्शन म्हणजे नेक्स्ट पेपर जो की स्टार्ट होईल ईडी आणि ज्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे नोट्स काढायचे आहे, आपले वर्कशीट सॉल्व्ह करायचे आहे आणि अभ्यास तर चालूच ठेवायचा आहे. नंतर आपल्या सगळ्या सिलेबस झाल्यानंतर टेस्ट सिरीज होतील, टेस्ट सिरीजसुद्धा सॉल्व्ह करायचे. ओके, थँक्यू.